आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आज आहे 20 जून. तर म्हटलं चिनूच्या बड्डेची तयारी कुठेपर्यंत आली आहे, काय सुरू आहे ते तुमच्यासोबत सगळं शेअर करावं. उद्याचा फुल ब्लॉग तर येणारच आहे 21 तारखेचं, पण त्याच्या आधी काय काय तयारी झाली, काय झाली नाही, अजून काय करायचं आहे ते सगळं तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कनेक्ट व्हा. आणि चिनू बघा इकडे बसलाय, त्याला बघायचंय. ये इथं ये. तर असं त्याचं खेळायचं चालू आहे. असो मी तुम्हाला सांगते. तर आता ना चिनूचं बड्डे उद्या आहे. सो आता इकडे जे मराठी लोक आहेत त्यांना तर बोलवायचंच आहे, बाकी आपल्या घराच्या आजूबाजूला जे असतात तर त्यांना बोलवायचं आहे. तर आता या अवतारात आहे, इग्नोर करा तुम्ही त्याला, कारण तर दिवसभर असंच असतं. घरात असल्यामुळे जास्त तयार होत नाही आणि असं मातीत वगैरे खेळून ना हालत खराबच करून घेतो आणि कपडे घालायला बिलकुल आवडत नाही त्याला. सो मग फक्त खालचं वगैरे घातलेलं आहे. सो वरती टी शर्ट नाही घातलेलं आहे, कारण इथे गरमी पण खूप जास्त आहे. तर ना हां, तर चिनूच्या बड्डेची तयारी कुठेपर्यंत आली, कसं सुरू आहे तुमच्यासोबत शेअर करते. तर पहिल्यांदा तर आता म्हणजे मराठी लोक जे आहेत आणि त्या आजूबाजूचे जे आहेत ते सगळे मिळून ना 20-30 लोक असे होत आहेत. सो 20-30 लोकांचं जेवण वगैरे बनवायचं आहे. ते उद्याच्या दिवशी, म्हणजे असं बाहेर वगैरे नाही. तर आम्ही जे लेडीज आहोत ना ते सगळेजण मिळून बनवणार आहोत. म्हणजे इकडे 2-4 लेडीज आहेत. सो म्हणजे घरातच बनवूया म्हटलं सगळेजण मिळून. खूप जास्त मज्जा पण येतं आणि मग सगळे मिळून बनवल्यावर ना एक वेगळंच काय, म्हणजे असं आपले विचार पण थोडेसे आपण बोलतो, सगळ्यांच्या आयडिया मिक्स होतात आणि जेवण पण छान बनतं आणि बॉन्डिंग पण छान होतो. सो असं काहीसं बनवायचं प्लॅन ठरलं आहे आणि मेन्यूमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याच्यामध्ये आहे पुरी आणि बटाट्याची भाजी आणि छोलेची भाजी आणि मग पापड, भात, आमरस गोडमध्ये. तर असं काहीचं सर्व मेन्यू आहे. तर या सगळ्या आयटमला जे जे लिस्ट लागणार आहे, भाजी पाला आणि मग सामान किराणा वगैरे जे सगळं लागणार आहे ते ना, किराणा तर परवाच्या दिवशी आणलो, गुरुवारीच्या दिवशी. तर किराणा तर आम्ही आणलो गुरुवारीच्या दिवशी जाऊन सगळं. आणि मग काल होतं शुक्रवारच्या दिवशी चिनूच्या पप्पांनी जाऊन सगळं भाजीपाल्याचं जे जे लागणार आहे ना ते सर्व त्यांनी घेऊन आलेत. आणि आता उद्याच्या दिवशी पीठ वगैरे, थोडंसं कोथिंबीर भाजीपाल्यासाठी आणि मग त्याच्यानंतर आमरससाठी वगैरे ते सर्व आणायचं आहे. म्हटलं कोथिंबीर आंबे वगैरे पहिलेच आणून ठेवलं ना ते म्हणजे गरमी तर खूप जास्त आहे. सो ते कोमेजून जातील. तर म्हणून म्हटलं दिवसावरच आणूया. तर आज येता आंबे वगैरे घेऊन येणार आहेत आणि उद्याच्या दिवशी पीठ वगैरे. तर असं सगळं सुरू आहे. आणि ते झालं स्वयंपाकाचं. आणि बाकी भांडे वगैरे पण घेऊन आलो, म्हणजे आता मोठे भांडे लागणारच आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचं म्हणल्यावर. तर स्वयंपाक वगैरे करायचं म्हणल्यावर मोठे भांडे तर लागणारच. सो भांडे पण एका मैत्रिणीच्या घरी होते, सो त्यांच्या घरी जाऊन घेऊन आलो. अजून काय काय 1-2 लागणार आहेत. तर म्हटलं वेळेवरच घेऊन येते, इथेच आहे तर घेऊन येता येतं. आणि बाकी डेकोरेशनचं म्हणजे बलून्स वगैरे मी ऑनलाईन मागवले होते. तर बलून्स वगैरे पण आलेत आणि माझी साडी पण आली आहे. तर तुम्हाला दाखवतेच मी साडी वगैरे. आणि चिनूचा ड्रेस ना घरीच होतं ऑलरेडी, म्हणजे अगोदरच तो जेव्हा जन्मला होता ना तेव्हा त्याच्या आत्याने घेतलं होतं, पण खूप मोठं घेतलं होतं. तर ते आत्ता त्याला येतं आहे 2 वर्षाला. तरी पण थोडंसं लूज होत होतं वरचं, कारण तो बारीक आहे ना म्हणून. मग ते टेलरकडे जाऊन म्हणजे फिटिंग वगैरे करून आलो. आणि माझं साडी जे मी ऑनलाईन मागवलं होतं तर त्याचं ब्लाऊज पण शिवून झालं. आणि ह्यांचे जे शर्ट आहे ते ड्राय क्लीनला दिलेलं आहे. सो ते आज आणेल. आणि जाऊन आज मला थ्रेडिंग वगैरे करायचं आहे. जाऊ दे, खाल्लंय ना ते, खाऊ दे जाऊ दे. तर आंबा आणून दाखवते, तर ते खाल्लेलं आहे, जाऊ दे. तर मग आज बाजारात जायचं आहे. बाकी अजून काही किराणा वगैरे लागणार आहे ते सर्व आणायचं आहे. मग ते आज जाऊन घेऊन येईल. आणि थ्रेडिंग करायचं आहे ते आज करेल. आणि बाकी बलून्स वगैरे अजून थोडेसे कमी पडतात का ते बघायचं आहे. सो मग ते सगळं आज घेऊन यायचं आहे. तर मार खाशील तो. तर चला तुम्हाला दाखवते मी चिनूचे बलून्स, मग कपडे, साडी वगैरे. तर चला बघूया.
तर बड्डेचं थीम ना थोडंसं पिंकिश असं ठेवलेलं आहे. सो इथे पिंक आणि व्हाईट बलून्स आलेत. तर बघा कसं नाचतोय. तर हे बघा, हे आहे चिनूचं ड्रेस, म्हणजे पार्टीवेअरच आहे. छान असं लग्न वगैरे त्याला सूट होतं आणि बड्डे आहे. सो बड्डे हे पार्टीपेक्षा कमी नाही. तर बड्डेला तर असले ड्रेस घालावंच आपण, कारण मग असं आयत्या वेळी घालत नाही. सो असे ड्रेस बड्डेला असायलाच पाहिजे. सो त्याचा ड्रेस हे आहे. कसं आहे मला नक्कीच कमेंट करा. आणि मग ही जी साडी आहे हे पण पार्टीवेअरच आहे. मिशोवरून मी मागवलं आहे लाईट पिंक कलरमध्ये. आणि त्याच्यावरती ना 2 दिवसाआधी ब्लाऊज टाकायला दिलं होतं. सो तिने असं मस्त असं ब्लाऊज शिवून पण दिलेलं आहे. आणि मागचं डिझाईन बघा, तर असं सुंदर ब्लाऊज शिवून दिलेली आहे. आणि हे झालं आपलं डेकोरेशन, कपडे वगैरे. मग त्याच्यानंतर इकडे भरलेलं आहे सर्व किराणा. आणि ही वेळेवरच, म्हणजे काल परवा दिवशी किराणा आणलो आणि मग कालच्या दिवशी इथे भाजीपाला वगैरे बघू शकता. कांदे, बटाटे, टमाटे वगैरे जे जे लागतं ते सर्व आहे. तेल पाकिटं वगैरे. तर आता हे सगळं ना उद्या बघायचं आहे आपल्याला. सो असं खाली ठेवून दिलं, म्हणजे कसं खाली दिसत नाही कोणाला आणि जास्त पसारा पण वाटत. अजून एक गोष्ट सांगायचं राहिलं, आणि मग मी बांगड्या पण मागवली आहे मिशोवरून. तर खूप सुंदर बांगड्या आहेत. 120 रुपयाला पडलं मला. तर दाखवते तुम्हाला. तर बघू शकता किती सुंदर आहेत. घातल्यावर तर खूप छान दिसणार आहे. तर काचाचे वाटले होते पण काचाचे नाही आहेत, म्हणजे असं थोडं फायबर टाईपमध्ये आहे. आणि बाकी साईडचे जे आहेत ते असे काचाचे आहेत. सो असं आहे, पण मला पर्सनली खूप जास्त छान वाटलं, आवडलं आल्याच. तर हो, तर या सगळ्यांची लिंक ना मी कम्युनिटी पोस्टला देईल, नक्की चेकआउट करा. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच घ्या. वटपौर्णिमेला पण हे बांगड्या खूप सुंदर जातील. तर चला. आणि हे सर्व थोडंसं तयारी झालेलं आहे, अजून बाकी तयारी व्हायचं आहे. आज थोडंसं लसूण वगैरे सोलेल. आता पहिल्यांदा चिनूला खाऊ घालते आणि मग त्याच्यानंतर बाकीचं. तर उद्याच्या दिवशीचा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, बड्डेचा व्लॉग. सो बड्डेचा व्लॉग तुम्ही बघायला विसरू नका. बड्डेचा व्लॉग बघा. आणि हे सर्व आतापर्यंत तयारी झालेलं आहे. सो आता संध्याकाळी जाणार आहे, तर तेही व्लॉग मी ते कंटिन्यू करते. तर नक्कीच व्लॉग बघा. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटत आहेत नक्कीच कमेंट करा. आणि चिनूला ना तुमचे खूप सारे ब्लेसिंग्स द्या, खूप सारे मेसेजेस करा हॅपी बड्डेचे, कारण बाळ आहे. सो बाळाचं भविष्य तर चांगलं असायलाच पाहिजे. सो त्याला खूप छान आशीर्वाद द्या. आणि मग तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये, बड्डेच्या व्लॉगमध्ये. बड्डेचा व्लॉग पाहायला विसरू नका. आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंट करा. तर चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.